नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठी अस्मितेचा आणि राज्यस्थापनेचा अभिमानाचा दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन. त्याचबरोबर विचारांनी आपल्याला शांती, करुणा आणि संयमाचा संदेश देणारी बुद्ध पौर्णिमा आणि कष्टकरी कामगारांच्या परिश्रमाचा कामगार दिन या तीनही महत्त्वपूर्ण दिवसाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज, संकोच आणि अज्ञान पसरले आहे. स्त्रियांच्या त्या अंगांच्या विविध नैसर्गिक आकारांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जाणून घेणार आहोत, ज्यांना कधी ट्युलिपसारख्या उपमांनी समजावले जाते. याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर उज्ज्वला विजय दहिफळे यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे. सर, खरं तर हे यश केवळ मॅडमचंच नाही, यामागे आपला देखील भक्कम त्यांना सहभाग आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण गेली 35 वर्ष दोघंजण अहोरात्र मेहनत करत आहात. समाजाचं देणं लागता या वृत्तीने आपण समाजासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि त्या संपूर्ण गोष्टीमध्ये या ठिकाणी आणखी एक तुमच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. तो म्हणजे मॅडमचं इतकं अभूतपूर्व आणि अगदी मनापासून त्यांचं कौतुक की त्यांनी अतिशय छान यश या ठिकाणी मिळवलेलं आहे. त्याबद्दल मॅडमचं आमच्या साम टीव्हीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मॅडम बरोबर सर, आपलंही अभिनंदन आणि आपल्यालाही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि या ठिकाणी आपल्या तमाम महाराष्ट्राच्या सर्व डॉक्टरांना, जे पूर्ण सर्वांनी मॅडमना अतिशय चांगल्या पद्धतीने भरघोस मताने विजयी करून दिलं, त्याबद्दल या सर्व डॉक्टरांचे महाराष्ट्रातील अगदी मनापासून आभार. आणि नक्कीच तुमचे मार्गदर्शन, तुमचा आधार, तुमचा सपोर्ट आणि तुमचं एनकरेजमेंट आम्हाला नेहमीच स्फूर्ती देत राहील. नक्कीच. या प्रेरणादायी क्षणासह आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रथमतः जाणून घेणार आहोत एका प्रसंगाबद्दल. सरांच्या नाशिक सेंटरवरील हा प्रसंग आहे. नाशिक ओपीडीला एक 40 वर्षाचा युवक सरांकडे आला. तो साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचा अगदी नियमित प्रेक्षक होता. तो म्हणाला, सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा शो मी गेली 11 वर्ष न चुकता पाहतो. तुम्ही लैंगिक शिक्षणाबद्दल जी शास्त्रोक्त माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये सांगता ती मी यापूर्वी कधीच कुठेच पाहिली नाही. त्यामुळे तुम्ही सर्व वयोगटातील पुरुषांना जणू जीवन संजीवनी दिली आहे. नाहीतर किती जण डिप्रेशनमध्ये गेले असते हे सांगता येणार नाही. पुढे युवक म्हणाला, सर, आता माझंच उदाहरण घ्या. मी एक चांगला धडधाकट व्यावसायिक आणि राजकारणी आहे, पण माझ्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. तुमचा शो पाहून मी आज धाडस करून इथपर्यंत आलो आहे. सर म्हणाले की तुम्ही बिनधास्त सांगा. युवक म्हणाला, सर, माझी खूप विचित्र समस्या आहे. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली, पण आता मला खूप कमजोरी, शीघ्रपतन आणि सेक्सची भावना खूप कमी झाली आहे. त्यामुळे मी पत्नीबरोबर महिनोन महिने संबंध ठेवत नाही. त्यामुळे ती शंका घेते की माझं बाहेर कोणाशी तरी संबंध आहे आणि त्यामुळे आमच्यात भांडणं होतात, वादविवाद होतात.
तो पुढे हळू आवाजात म्हणाला की सर, कधी मोबाईलवर काही फिल्म पाहिली तर थोडी उत्तेजना निर्माण होते, पण एका मिनिटातच शिथिलता येते. त्यामुळे मी खूप त्रस्त झालो आहे. सर म्हणाले की तुम्ही आता काळजी करू नका, वयानुसार टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे असे होते. हा काही आजार नाही, तर शरीराची नैसर्गिक बदल प्रक्रिया, ज्याला आपण मेंटेनन्स असं म्हणतो, ते आहे. प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. युवक म्हणाला की सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? हे फक्त पत्नीबरोबरच होते, बाहेर गेल्यावर तसे होत नाही. सरांनी विचारले की तुम्ही ड्रिंक किंवा अल्कोहोल घेता का? युवक म्हणाला हो, बाहेर असताना घेतो, घरी घेत नाही. सरांना आता संपूर्ण समस्या लक्षात आली. त्यांनी युवकाला धीर दिला आणि तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल असे आश्वासन दिले. सरांनी त्याचे काउन्सिलिंग केले आणि कमजोरीसाठी 3 महिन्यांची ट्रीटमेंट सुरू केली. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट याबद्दलही माहिती दिली. युवक अगदी रिलॅक्स झाले. त्याने सरांचे मनापासून आभार मानले आणि म्हणाला की सर, तुम्ही आणि साम टी व्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि परिस्थिती खूप वाईट झाली असती. मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट एजिंग आणि ॲडिक्शन हॅबिटमुळे होणारा सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की मी 11 वर्ष आपला खूप मोठा फॅन आहे, कार्यक्रम बघतो. लग्नाला 12 वर्ष झाली, म्हणजे विचार करा, सुरुवातीपासून मनात न्यूनगंड आहे, पण येऊ कसं, हा एक प्रश्न. आणि आला कधी? आता रिसेंट. म्हणजे असे खूप जण आहेत की माहिती घेतात, पाहतात, बरोबर, कसं जाऊ, कसं विचारू ही शंका असते. आणि अतिशय महत्त्वाची असते, मी काय विचारली, तुम्ही अल्कोहोल किंवा काही घेता का, काही ॲडिक्शन आहे का? मी इतक्या मोठ्या टॉपिकला तुम्ही टच केलेले. 50% पेक्षा जास्त जणांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि तो सोडवण्यासाठी तुमचं फॅमिली लाईफ सुखी राहावं, आनंदी राहावं, हे करण्यासाठी जो आपण मंच उभारला आहे, नक्कीच त्याचा फायदा होत आहे. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक आणि स्वागत. कशामुळे? जवळपास 11 वर्षापासून शो पाहणारे या ठिकाणी आपले दर्शक आहेत. आणि मित्रांनो, या शोची सफलता, या मंचाची सफलता तुम्ही आहात. तुम्ही ज्या पद्धतीने हा पाहता आणि पाहून त्याचं नॉलेज घेता आणि ज्या अडचणी तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये आहेत त्या दूर करता. बघा, माझ्याकडे 50% येणारी लोक अशी घाबरत येतात. अहो, तुमची काही समस्या असू द्या, हीच ती वेळ आहे, तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी बघा, हे खूप जण काय म्हणतात की मला 10-12 वर्ष झालं, आता मला भावनीच होत नाही, मी परफॉर्मन्स करू शकत नाही. पण मला बाहेर गेल्यानंतर मला कोणी जर फ्रेंड भेटली तर त्यावेळेस मात्र मला असं होत नाही. बघा, एकच व्यक्ती आहे, एकच माइंड आहे, परफॉर्मन्स 2 वेगळे आहेत. अवघड समस्या आहे. परत अल्कोहोलिझम आहे, स्मोकिंग आहे. अशा ॲडिक्शनमध्ये बऱ्याचदा मग ते फायदेमंद आहेत का तोटेमंद आहेत कुठंतरी वाटायला लागतं की मी बाहेर गेल्यानंतर थोडं ड्रिंक घेतो आणि मी दुसऱ्यासोबत असेल तर मला छान वाटतं. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, इव्हन घरच्या मंडळींना देखील मी सर्वांना सांगू इच्छितो, प्रत्येक आपल्या पार्टनरनी स्वतःचं प्रोफेशन, स्वतःचा बिझनेस आणि स्वतःचा हुद्दा बाजूला ठेवून आपणसुद्धा एखाद्या गर्लफ्रेंडसारखं जर आपल्या पार्टनरसोबत राहिलं तर मला वाटत नाही कधी अशी कोणाला समस्या येईल. कारण का, बऱ्याचदा मी पाहतो की आपण इव्हिनिंग आवर्समध्ये आहेत किंवा बऱ्याचदा थकून भागून बेडवर येतो. मग अशा वेळेला जेव्हा पार्टनर काही इच्छा व्यक्त करतो ना, त्यावेळेस पार्टनर काय सांगतो, तुम्हाला काय करायचं ते करा आणि जाऊ द्या म्हणे. मग असं केल्यानंतर तुम्ही विचार करा कशा पद्धतीने तो व्यक्ती ॲक्टिव्ह होईल. म्हणूनच एक म्हणणं आहे, तुम्ही स्वतः नीट राहणं. काही उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रात्रीच्या वेळेला झोपताना तुम्ही असे काही कपडे घालता की त्या ठिकाणी तुम्हाला पाहून तुम्हाला काही ॲक्टिव्हनेस वाटलं पाहिजे, मला कोण पाहणार आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. मित्रांनो, स्वतःची हेल्थ, स्वतःचं राहणीमान आणि एकमेकाशी असलेली जवळीक, संवाद हा जर नीट ठेवला तर मला वाटत नाही असा कुठला प्रॉब्लेम येईल. जसं तुम्ही विचारत होते ना, सोल्युशन काय असेल? फक्त मेडिसिन हे सोल्युशन नाही. मेडिसिन ही सपोर्टिंग सिस्टम आहे, पण एकमेकाचं कॉन्व्हर्सेशन, जवळीकता. एका वाक्यात काय सांगितलं, तुम्ही सुद्धा गर्लफ्रेंडसारखं राहा, तिच्यापेक्षा चांगलं तुम्ही तुमच्या पार्टनरला करा. मला वाटत नाही कुठं दुसरीकडे जायची वेळ. हा महत्त्वाचा संदेश, महत्त्वाचा संदेश. आणि जर समस्या असेलच तर आम्हाला इथे विचारू शकता, आपल्या मंचावरती सहभागी होऊ शकता. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02241010610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात देखील झालेली आहे. जामखेडहून दादाजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच.
नमस्कार, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिबळे सर MCH यांच्या अर्धांगिनी, तसेच नेहमी सुखदुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नी सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाताई दहिबळे मॅडम MCH यांचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच दादा, थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने ॲप्रिसिएशन केलं आणि जवळपास तुमचंही देखील मी अभिनंदन करतो. जवळपास 11 वर्षापासून तुम्ही हा शो पाहताय, तुम्हाला संपूर्ण माहिती आहे आणि एकटेच नाही तर फेसबुकवर पूर्ण सर्व मित्रांनाही तो दाखवता. खूप छान. आणि आता काही प्रश्न असेल तर विचारू शकता. धन्यवाद सर. हां सर, व्हेनिपेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल माहिती पाहिजे होती. वा वा, खूप छान. म्हणजे जसं मी टॉपिक घेतला आहे की पूर्ण आपल्या शरीरातील स्त्री आणि पुरुष असेल त्यांच्या अंगामध्ये जे वेगवेगळे आकार असतात त्याचा हा एक प्रकार आहे व्हेनिपेनिसेस. सांगूया बघा कंबाईनली. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की आपला एखादा प्रश्न राहिला असेल ते बरोबर कॅच करतात. याचं महत्त्व काय आणि व्हेनिपेनिसेस म्हणजे काय सांगूया आपण. मित्रांनो, परत सांगतो मी, आपल्या लिंगाचे विविध आकार, योनीचे विविध आकार, ही सिरीज आपली चालू आहे. त्यामध्ये नॉर्मल व्हेरिएशन लिंगाच्या आकारामध्ये 22 प्रकारचे असतात. त्यापैकी एक हा व्हेनिपेनिसेस आहे. म्हणजे काय, बऱ्याचदा काय होतं या ठिकाणी लिंगावर बऱ्याचदा व्हिजिबल मोठ्या आकाराच्या व्हेन्स दिसायला लागतात. जे ॲथलेट्स आहेत, जे व्यायाम करतात किंवा जे रनिंग करतात त्या केसेसमध्ये त्या ठिकाणी ब्लड व्हेसल मोठ्या दिसतात आणि किती नेटवर्क त्यावर दिसायला लागतं. समजायचं नॉलेज नसेल तर बऱ्याचदा माझ्याकडे पार्टनर असं म्हणतात, सर हे काय म्हणे, असं किती वेगळंच दिसतं म्हणे आणि त्यामुळे ते मला आवडत नाही. आता दुसरी बाजू आणखी अशी येते की यावर अशा व्हेन्स असल्यामुळं, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, बऱ्याचदा निरोध घेताना त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. डॉटेड आहेत, सिरेटेड आहेत. अशाच पद्धतीने हे तर नॅचरल पद्धतीने व्हेन्स आलेले आहेत. मग सायंटिफिकली याचा फायदा काय असतो तर बऱ्याचदा जी पॉईंट फ्रिक्शन हा ॲक्ट करताना स्टिम्युलेट झाल्यामुळं ऑर्गॅझम होण्यासाठी याचा फायदा होत असतो. पण ज्याला याचं नॉलेज नाही त्याला माहीत असावं की हा प्रकार देखील टोटली नॉर्मल असतो आणि ॲक्सेप्टेबल असतो. त्यामुळं जर पार्टनरला काही डाऊट येत असेल तज्ज्ञांना भेटावं, सेक्सॉलॉजी, अँड्रॉलॉजीना भेटावं आणि आपला डाऊट दूर करावा. हे मी का सांगितलं, आकारावरनं मी माझ्या उपडीत सांगतो, अक्षरशः समोरच्या व्यक्तीला इतका मोठा इन्सल्ट होतो की तो माणूस रडतो की सर मला असं बोलणं ऐकायला लागतं, मला अशा पद्धतीने हे ॲबनॉर्मल आहे का, किंवा अशा पद्धतीने जर असेल माझ्यासोबत होणं उपयोग काय. तर इतकी पोझिशन येते आणि व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये जातो. बऱ्याचदा मी काय सांगतो, आजारापेक्षा फार मोठा असलेला आजार म्हणजे हे सेक्शुअल डिस्फंक्शन आहे. ते ॲक्सेप्ट करा आणि ट्रीटमेंट घ्या. बरं, नक्कीच. ज्याला मानसिक, जे आपण म्हणू शकतो की मानसिक आपण फार जोडले जातो या गोष्टीशी. डॉक्टर, पुण्याहून अर्चनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नक्कीच. नमस्कार अर्चनाजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते अर्चनाजी, बोला. सर, अगोदर तर मी मॅडम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग निवडणुकीमध्ये एवढ्या दणदणीत विजयाने निवडून आला त्याच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करत होतं त्यांचं आणि तुमचंही त्याच्यासोबत. आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांचं कार्य, समर्पण आणि नेतृत्व यामुळे वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच नवी दिशा मिळेल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर. नक्कीच अर्चनाजी, धन्यवाद तुमचा अभिप्राय तुम्ही व्यक्त केल्याबद्दल आणि नक्कीच हा मेसेज मी मॅडमपर्यंत देखील पोहोचवेन. सर, माझा प्रश्न असा आहे की पफी वजायना जो असतो तो काय असतो. अच्छा, म्हणजे हे नॉर्मल असतात का. अच्छा, म्हणजे पफी वजायना काय असतात, जो आपला हे योनीचे विभिन्न आकार प्रकार चालू आहे त्यातला हा प्रकार विचारताय, बरोबर आहे. हो. चला, खूप सुंदर प्रश्न आहे आणि तुमच्या या प्रश्न विचारण्यामुळं सर्व भगिनींना याचं नॉलेज मिळेल. नक्कीच सांगूया. आता हे का पाहतो, आकार पाहण्याचं रिझन काय, परत जसं पुरुषांना प्रॉब्लेम येतो त्याच पद्धतीने समजा एखाद्या व्यक्तीला पार्टनर नॉलेज नाही आणि असं पफी टाईपमध्ये पार्टनर पाहिला तो ॲबनॉर्मल समजतो आणि बऱ्याचदा डिव्होर्सपर्यंत केस जाते. सांगूया आपण काय ते. नॉर्मल व्हेरिएशन काय असतात, सायंटिफिकली हे 5 मूळ प्रकार आहेत. परत एकदा मी रिवाईज करतो जे नावाने पाहतात. त्यामध्ये कर्टन्स वजाना आहेत, तुलिप वजाना आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉर्सू शेपेड आहेत, पफी आहेत
आणि ह्या वजना देखील टोटली नॉर्मल आहेत. त्यामध्ये हा पफी प्रकार काय असतो का नावातच काय येतं पफीनेस म्हणजे चबीनेस. काय असतं काही फिमेल्समध्ये फॅट जास्त असल्यामुळं बऱ्याचदा काय होतं त्या ठिकाणी ज्या आउटर लिप्स आहेत जे बाह्यंग आपल्याला दिसतं त्यामध्ये स्वेलिंग येतं, सूज येते आणि बऱ्याचदा ते पफीसारख्या एकदम सुजलेल्या दिसतात किंवा बऱ्याचदा थोडंसं त्या लटकताना दिसतात. मग पार्टनर काय म्हणतो हे नॉर्मल तर नाही ना, हे ॲबनॉर्मल तर नाही ना, ह्याचे काही संबंध तर आले नाहीत ना. मग अशामुळं दोघांमध्ये भांडणं चालू होतात, अनबन चालू होतं. मित्रांनो मी परत सांगतो तुम्हाला प्रत्येक दिवस तुम्हाला महत्त्वाचा आहे. जीवन कसं जगावं ही एक कला आहे. आपल्या पार्टनरसोबत लहान लहान गोष्टी त्यामध्ये अनबन करून आणि नॉलेज नसल्यामुळं एकमेकांना त्रास देऊन स्वतःचं लाईफ उद्ध्वस्त करू नका. आणि काहीही डाऊट असेल तर आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप माहिती आहे किंवा यूट्यूबवर तुम्हाला खूप शो मिळतील किंवा सेक्सॉलॉजी ला तुम्ही भेटू शकता. म्हणजे सोशल ॲस्पेक्ट हे बघा हा मंच जो उभारलेला आहे हे नॉलेज जो आपण देतोय ना यातनं समाजाचं काही भलं व्हावं, समाजामध्ये रिलेशन्स चांगले राहावे. आणि कुठंतरी मी आणखी परत सांगेन की लग्न नावाची सिस्टीम जी आहे ह्या सिस्टीमला अतिशय चांगल्या रीतीनं पुढे नेण्यासाठी काही त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याचा आचारसंहिता टाकण्याची गरज आहे. तरच हे शेवटपर्यंत टिकून हे सुखी संसार आहे म्हणजे सुखी जीवनाचा मंत्र कसं सुरू ठेवायचा हेच आपलं ध्येय आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर कोल्हापूरहून वनिताजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. खूप छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार वनिताजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये हां जर सर्कमसिजन करायचं असेल ओके, तर ओके. ते कोणत्या वयात करणं योग्य असेल? अच्छा अच्छा, तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारला आहे की म्हणजे आपली माताच ही आपल्या मुलाची खरी डॉक्टर असते आणि जन्म झाल्यानंतर त्याची जागा साफ करणे, क्लीन ठेवणे, हायजीन ठेवणे हे सगळं आई करते कारण ती आंघोळ घालते त्याला. तर त्यामध्ये समजा काही जणांना स्किन मागं जात नसेल तर केव्हा ऑपरेशन करायचं हे विचारता तुम्ही, बरोबर आहे? ठीक आहे, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. हा अतिशय कॉमन प्रश्न आहे. तुम्ही सांगा बाथरूममध्ये आंघोळ घालायला आईच जाते ना, काही रेअर केसमध्ये जात असेल नाही बरोबर. पण मी आणखी परत सांगतो न लाजता न बुजता बरोबर. त्या ठिकाणी ती प्रत्येक पार्ट आपलाच आहे. आपण म्हणू शकतो ना म्हणजे चेहरा साफ करू आपण बाकी सोडून द्या किंवा आपण समोरच आंघोळ करू मागणं नको असं नसतं. सांगूया आपण नॉर्मली निसर्गाने देताना समोरची स्किन दिलेली आहे. का दिलेली आहे? काम नसतं तर आली नसती ना. समोरचा भाग हा अतिशय डेलिकेट असतो ज्याला आपण ग्लास पेनिस म्हणतो आणि हा झाकलेला पाहिजे. आणि मी मित्रांनो परत सांगतो तुम्हाला या ठिकाणी नॅचरली हा भाग झाकलेला असतो कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत. एका थिन अशा मेम्ब्रेननी तो कव्हर झालेला असतो. तो विनाकारण फोर्सफुली मागं ओढायचा नसतो. समजा काही कारणामुळे त्या ठिकाणी फुगा येत असेल, पेन होत असेल तर अशा केसमध्ये साधं एखाद्या तज्ज्ञांना भेटून डायलिटेशन केलं तरी चालतं पण ते काढणं टाळायचं असतं. समजा काढायची गरजच पडली तर आपण सहसा 1 वर्षानंतर त्या ठिकाणी समजा त्याला बाकी काही किडनीवर सूज नसेल, मागं काही चेंजेस नसेल, इन्फेक्शन होत नसेल तर अशा वेळेला थोडंसं थांबून का काढतो? कारण लिंगाची वाढ जी आहे ही 1 वर्षापर्यंत होत राहते, इव्हन जन्म झाल्यानंतर देखील. म्हणून हे टाळलेलं कधी चांगलं, गरज पडलीच ते 1 वर्षानंतर तुम्ही ऑपरेट करावं. ते देखील त्याला पार्शियल सर्कमसिजन म्हणतो. का? कारण या स्किनमध्ये अतिशय डेन्स नर्व्ह असतात, व्हेन्स असतात, त्याचबरोबर तिची स्किन नाजूक असते. ती पार्शियली कट करून पुढं चालून तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला काही लैंगिक समस्या किंवा शीघ्रपतन काही येऊ नये म्हणून हे केलं. तर 1 वर्षाच्या नंतर फार इमर्जन्सी असेल तर ती काळजी घेऊन आपण पार्शियली करावं किंवा डायलिटेशन करावं. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सेक्सॉलॉजी सेंटर्सना भेटू शकता. मला वाटतं हा डाऊट भगिनींचा क्लिअर झाला असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर पुढील प्रश्न जालन्याहून आहे, रुपाली जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया आपण. नक्कीच. नमस्कार ताई, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. नमस्ते जी, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर तुलिप वजना काय असतात आणि त्या नॉर्मल असतात त्याबद्दल माहिती. वा, म्हणजे आमच्या मॅडमनी प्रियंकाजींनी सुरुवातच करताना तुलिप प्रकार काय असतो हा विचारला आणि तो तुम्ही घेतलेला आहे. खूप छान प्रश्न आहे, नक्कीच तुम्हाला सांगूया. आपलं टायटलला जसं असतं की त्या टायटलला विचारून अनुषंगाने ते विचारतात. आणि तुम्ही मला सांगा, मला वाटत नाही की हे माहीत असेल हे नॉलेज काय काय नाही आणि माहीत असणं गरजेचं आहे ना. गरजेचं आहे. सांगूया आपण. हे जे 5 प्रकार महत्त्वाचे मी सांगितले त्यापैकी तुलिप काय असतं? बऱ्याचदा तुम्ही पाहता बघा की नावं असतात. तुलिप आहे, तुलिप प्रकारचं काही रेस्टो आहे किंवा काही एखाद्या नाव दिलेलं असतं तुलिप. तुलिप म्हणजे हे एक फ्लावर आहे. काय असतं ह्या फ्लॉवरमध्ये पाहिल्यानंतर बऱ्याचदा ते पूर्ण उलगडलेलं नसतं.
पार्शियली ओपन असतं आणि त्यातनं आतला कळीचा भाग जो आहे तो आपल्याला बाहेर दिसत असतो. तोच आकार लक्षात घेऊन काही स्त्रियांमध्ये काय असतं की डेव्हलपमेंटली त्या ठिकाणी बाहेरच्या ज्या मेजोरा आहेत किंवा ज्याला बाह्यांग आहे तो थोडा पार्ट पार्शियली ओपन होतो आणि आतला जो भाग आहे लेबिया मायनोरा म्हणतो आपण किंवा त्याला क्लॅटरल भाग म्हणतो तो बाहेर तुलिपसारखा दिसत असतो. म्हणून त्याचं कंपॅरिझन या फ्लावरशी केलेलं आहे. मित्रांनो, हा देखील टोटली नॉर्मल प्रकार आहे आणि या ठिकाणी का नमूद करत आहे की माझ्याकडं बऱ्याचदा ओपीडीत एखादा मुलगा किंवा जी एंगेजमेंट झाली तो असं विचारला येतो, सर म्हणे मला एखादा असा लग्न होणार आहे त्या मुलीचं म्हणे आणि व्हर्जिनिटी टेस्ट तिची करायची, ती व्हर्जिन आहे का कसं समजेल म्हणे. मग मी त्याला विचारलं, मी अरे ठीक आहे म्हणलं, आता ती जर माझ्याकडं आली आणि तिने तुझी व्हर्जिनिटी टेस्ट विचारली तर मग आता पुरुषांना देखील व्हर्जिनिटी टेस्ट असते का? मित्रांनो, ह्या व्हर्जिनिटी ह्या गोष्टीमध्ये जाऊ नका. तुमचं आजचं लाईफ तुमच्या समोर आहे आणि आजच्या लाईफपासून तुम्हाला पुढं कसं जायचं हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून एकच सांगेन की असे वेगवेगळे आकार जर डाऊट येत असेल तर तज्ञांना भेटा आणि नक्कीच त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. हे मी का स्पेशली सांगितलं, हे जे उदाहरणं पाहिले ना, म्हणजे माझी एंगेजमेंट झाली आणि माझ्या बायकोची आता व्हर्जिनिटी टेस्ट करायची. मी मग तुझी पण करूया ना, येऊ शकतो ना पार्टनर की सर म्हणे हा माझा पार्टनर आहे आणि ह्याची व्हर्जिनिटी टेस्ट करा. तर सगळ्यांना एकच सांगणं आहे, निसर्गाने जे दिलं ना ते नॉर्मल आहे आणि एकमेकांची अंडरस्टँडिंग इतकी मोठी असते. त्यामुळे असे भांडणं करून आयुष्य घालवण्यापेक्षा आजचा दिवस पुढे कसं चांगलं जगावं यावर विचार करावा. तर हा सामाजिक संदेश इथं खूप मोठा देऊ इच्छितो मी. नक्की सांगेन. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की गेली 35 वर्ष आपण ही समाजाची सेवाच एक प्रकारे करत आहात. डॉक्टर, यालाच धरून मला आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की बऱ्याच जणांना ओबेसिटी किंवा लठ्ठपणा असतो आणि त्यामुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो? तर म्हणजे आपल्या ह्या टॉपिकच्या अनुषंगाने तुम्ही इतका छान विषय घेतलाय की एकाने विचारलं होतं का पफी वजन काय असतं आणि ओबेसिटीचा काय संबंध आणि यामुळे कमजोरी येते, सांगूया आपण. मित्रांनो, या मंचावर जे आपण डिस्कशन करतो हे तुम्हाला याची शास्त्रोक्त माहिती कुठंही मिळणार नाही. ह्या 35 वर्षाच्या अनुभवामध्ये ज्या समाजामधनं येणाऱ्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत आणि त्या मी सॉल्व करत आलो आहोत, त्यातनं या गोष्टी समोर आलेल्या आहेत. डायबिटीस, ओबेसिटी आणि हायपरटेन्शन हे ट्रायड आहे. हे असं त्रिकूट आहे की 40% समाजाला त्यांनी पकडलेलं आहे. कारण हे एकटं येत नाही हो. डायबिटीज झाला की बीपी झालं की ओबेसिटी. काय होतं या ओबेसिटीनी? दोघांच्याबद्दल सांगतोय, मेल आणि फिमेल. ओबेसिटी वाढल्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स होतं. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यानंतर आपोआपच काय होतं, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. मग मेल दिसायला लागतो फिमेलसारखा. फॅट जास्त झालं, त्या ठिकाणी फॅट झाल्यामुळं त्या ठिकाणी लिंग हे मध्ये ओढलं जातं, लिंगाचा आकार कमी झाला, ब्लड सप्लाय जो जाणार आहे लिंगाकडे तो कमी झाला. मग सोबत डायबिटीस आला की त्यात वॅस्क्युलर चेंजेस झाले. मग आणखी यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो की अशा प्रकारच्या ओबेसिटीमुळं बऱ्याचदा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स तयार होतो त्या मेलला किंवा फिमेलला की मी कसा दिसत असेल किंवा मी कशी दिसत असेल. मग ते बऱ्याचदा लाईट बंद करून टाकतात. रात्रीच्या वेळेला तुम्ही की समजा समागम करताना आता लाईट जर बंद केली तुम्हाला काय दिसणार आहे, कशाची उत्तेजना येणार आहे. म्हणून एका वाक्यात सांगेन, तुमचं डाएट कंट्रोल आणि अतिशय महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जे पाणी पिता हे ॲसिडिक वॉटर आहे आणि अल्कलाइज वॉटर. एक स्पेशल डिव्हायसेस असतात कॅंगन म्हणून, ज्यामध्ये की तुम्हाला 7 pH आहे, त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या 8.5 pH आहे, 9 आहे, 9.5 pH आहे आणि 11.5 pH त्यात इम्युनिफिकेशनचं काम करतं आणि बॉडीतलं विसरल म्हणजे आतल्या बाजूला म्हणजे पोटाच्या आतमध्ये देखील फॅट असतं ते त्याला डिझॉल्व करतं, मायक्रोग्लोब्युल्स त्याला कन्वर्ट करतं, इन्शुलिनच्या मात्रा कमी करतं, डायबिटीस कमी करतं, BP कमी करतं. म्हणून एका वाक्यात सांगेन, मेडिसिन आणि औषधं ही सपोर्टिंग सिस्टीम असते आणि तुमचं पाणी, अल्कलाइज वॉटर, एक्झरसाइज, योगा आणि बॅलन्स डाएट हे तुम्हाला शेवटपर्यंत 100 वर्ष फिट ठेवू शकतं. म्हणून नक्कीच या ओबेसिटीवर उपचार घेता येतो. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी अंडर्सना भेटा आणि जरी कमजोरी आली त्यावर ट्रीटमेंट आहे. रिझल्ट देखील खूप छान आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता आपण महत्त्वाच्या भागात आलेलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेते. अच्छा, म्हणजे सगळेजण उत्सुकतेने वाट पाहतात. सांगूया आपण. गणेश ढोबळे पैठणचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आता प्रियंका मॅडम तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याची चिठ्ठ्या काढा आणि कोण भाग्यवान आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, सर्वांना दादरच्या सेंटरला भेटायला यायचं जे नवीन सेंटर आहे, जे आपलं टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, विश्वास नावाची जी संस्था आहे, जे इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज, आणि नक्कीच सर्वांचं मी स्वागत करून त्यांना स्पेशली त्यांच्या मित्रांना देखील गिफ्ट देत असतो. चला आता आपण पाहूया कुठे गेलो. तेव्हा आपण गेलो आता मराठवाडा, लातूरला. सतीश कोरारे.
सतीश कोराळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? गुटख्याच्या सवयीमुळं जर तुम्हाला कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? मित्रांनो, परत सांगतो, या गुटख्यामध्ये ओला गुटखा आहे, सुका गुटखा आहे, असे प्रकार असतात. स्मोकिंगपेक्षाही डेंजरस का असतं? कारण यामध्ये निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईडसारखे पदार्थ असतात. तुम्ही ते जिभीखाली किंवा खाली ओठाखाली ठेवल्यामुळं कॅन्सर व्हायची शक्यता असते. आणि दुसरं, रक्तवाहिन्याचा दाह होणे, सप्लाय कमी होणे, ते टॉक्सिक इफेक्ट आहेत. तर मित्रांनो, या सवयीतनं हळूहळू बाहेर या, एकदम बंद करू शकत नाहीत. आणि अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रल मेडिसिन आहेत, पेरिफेरल मेडिसिन आहेत, किंवा गरज पडल्यास पी शॉट, ओ शॉट किंवा इम्प्लांट देखील आपण करू शकतो. अगदी मनापासून अभिनंदन आणि खूप छान उत्तर दिलं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर या ठिकाणी ओबेसिटी किंवा लठ्ठपणा असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, हा शो जर मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तर पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता. आणि आता या चित्रफितीकडे येतोय अतिशय महत्त्वाची इव्हेंट, गेल्या आठवड्यातली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची जी इलेक्शन झाली, जी निवडणूक झाली, त्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण डॉक्टर्स जे MBBS आणि बाबा असतात, जे रजिस्टर्ड आहेत MMCमध्ये, ज्यांचं रिन्युअल झालेलं आहे, अशा सर्वांनी मतदान करून एक अतिशय चांगल्या प्रकारची प्रोसेस असते. आणि या प्रोसेसमध्ये महाराष्ट्रातील पूर्ण डॉक्टरांनी सहभाग घेतला, मतदान केलं. आणि अतिशय आनंदाची बातमी सांगतो या ठिकाणी की डॉक्टर उज्ज्वला दहिफळे कराड, प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड ॲस्थेटिक अँड लेझर सर्जन, पूर्ण महिनाभर महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार करून त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मोठा घवघवीत यश आणि विजय मिळवला. त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशा प्रकारच्या हायली क्वालिफाईड व्यक्तींनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये गेल्यानंतर नक्कीच या मेडिकलमध्ये काहीतरी नवीन सिस्टीम, काही नवीन प्रकार आणि सर्व डॉक्टरांना सुविधा देखील मिळतील. त्याचबरोबर मी महाराष्ट्राच्या सर्व डॉक्टरांचं अगदी मनापासून धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आमचे परममित्र असलेले बीडचे डॉक्टर अभय वनवे आहेत आणि अंजली जी आहेत, आणि त्याचबरोबर सर्व डॉक्टरांचं जे पुणे आहे, मुंबई असे किंवा जेवढे जिल्हे आहेत त्या डॉक्टरांना माझं मनापासून अगदी धन्यवाद. आणि डॉक्टर उज्ज्वला दहिफळेंना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि प्रियंकाजी, आता बाकी तुम्ही सांगू शकता. नक्कीच मॅडमला शुभेच्छा तर आहेच पुढील वाटचालीसाठी देखील. आणि नक्कीच आपण कार्यक्रम आता संपूया. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.